अध्यक्ष महोदय, या संदर्भात ही सगळी चर्चा पाहिल्यानंतर आणि एकूणच आमच्या विरोधी पक्षाचा सूर जयंतराव पाहिल्यानंतर मला असं वाटलं की विरोधी पक्ष भ्रमितही आहे आणि संभ्रमितही आहे। आता भ्रमित आणि संभ्रमित मधला फरक काय आहे तर इंग्रजीत सांगायचं झालं तर कन्फ्युज्डही आणि पझल्डही आहे। म्हणजे समजा एखादा व्यक्ती रस्ता चुकला तर रस्ता चुकल्यानंतर तो एका ठिकाणी आला, त्याला दोन रस्ते दिसले, कुठल्या रस्त्यात जाऊ असा प्रश्न निर्माण झाला तर तो संभ्रमित म्हणतो आपण। पण त्याच वेळी त्याला कुठेतरी पाणी दिसायला लागलं आणि त्या पाण्याकडे तो पाहायला लागला, नंतर जेव्हा त्याच्या लक्षात येतं की मृगजळ आहे तर त्याला त्या ठिकाणी भ्रमित असं म्हटलं जातं। त्यामुळे आमचा जो विरोधी पक्ष आहे तो आज भ्रमितही दिसतोय आणि संभ्रमितही दिसतोय। आणि म्हणून माझी सूचना आहे की भ्रमात राहून धावण्यापेक्षा संभ्रमातनं बाहेर पडण्याकरता शांतपणे विचार करून वडेट्टीवार साहेब आपले मुद्दे जर मांडले तर महाराष्ट्राच्या हितामध्ये तुमचंही कॉन्ट्रीब्युशन हे मोठ्या प्रमाणात वाढेल, त्याची अपेक्षा आहे, त्याची आवश्यकता आहे। आता बघा काय झालंय की $1 ट्रिलियन अर्थव्यवस्था, विकसित भारत, महाराष्ट्राची वाटचाल, या सगळ्या गोष्टींच्या संदर्भात एकतर विरोधी पक्षाच्या मनात फार मोठी गल्लत आहे, तो विषयच त्यांनी समजून घेतलेला नाही, किंवा आता मी असं कसं म्हणून समजून घेतलेलं नाही, इतके हुशार लोक बसलेले आहेत समोर, त्यामुळे ही देखील शक्यता आहे की त्यांना समजलेलं आहे पण लोकांना याच्यामध्ये संभ्रमित करायचं आहे आणि म्हणून अशा पद्धतीनं मुद्दे त्या ठिकाणी मांडले जात आहेत। खरं म्हणजे मी असं म्हणेन की ही जी काही $1 ट्रिलियन इकॉनॉमी वगैरे आपण जी काही म्हणतोय, मंजिलें और भी है, रास्ते और भी है, मंजिलें और भी है, रास्ते और भी है, हम खड़े हैं जहां वहां वास्ते और भी है, बढ़ रहे हैं अब कदम, बढ़ रहे हैं अब कदम, उस मंजिल की तलाश में दिल में जुनून और इरादों में ताकत और भी है। म्हणून आमच्या मनामध्ये कुठेही शंका नाही, महाराष्ट्र देशातली पहिली सब नॅशनल $1 ट्रिलियन इकॉनॉमी होईल। भारत $5 ट्रिलियन इकॉनॉमी होईल, ते तर $4 ट्रिलियनच्या पलीकडे भारत पोहोचलाच आहे। ते भारत पहिली $5 ट्रिलियन इकॉनॉमी होईल याबद्दल आमच्या मनामध्ये कुठलीही शंका नाही। आणि म्हणून खरं म्हणजे या ठिकाणी या संदर्भातली सगळी माहिती मी आपल्याला देणारच आहे। आमच्या भास्करराव जाधवांनी या संदर्भात अनेक गोष्टी मांडल्या, मांडता मांडता त्यांनी वडेट्टीवार साहेबांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा देखील विषय या ठिकाणी मांडला, भास्कररावने टिपू सुलतानचा विषय देखील या ठिकाणी मांडला। पहिल्यांदा तर मी एक गोष्ट सांगतो की आमचा आक्षेप कशाला आहे। आता टिपू सुलतान चांगले होते का वाईट होते याच्यावर आक्षेपच नाही, त्याच्यावर चर्चा कितीही करू। आक्षेप या गोष्टीला आहे की ज्यावेळेस कोणी हे म्हणतं की टिपू सुलतान छत्रपती शिवराय एवढे मोठे राजे होते, याला आक्षेप आहे। ज्यावेळी असं म्हटलं जातं की छत्रपती शिवराय एवढाच गुणगान टिपू सुलतानचा केला पाहिजे, त्याला आक्षेप आहे। आणि तुम्हाला एक गोष्ट सांगतो, दुर्दैवाने या देशाच्या इतिहासाशी जी छेडछाड करण्यात आली त्यामध्ये वर्षानुवर्ष आम्हाला हे शिकवलं की टिपू सुलतान महान राजे होते, पण हे कधी सांगितलं नाही की 75,000 हिंदूंची आणि 33,000 नायरांची कत्तल करणारे देखील तेच टिपू सुलतान होते। नाही शिकवलं आम्हाला। ते इंग्रजांशी लढले सांगितलं, पण कशा करता लढले? स्वतःचं राज्य वाचवायला लढले।
आता खरा इतिहास ज्यावेळेस सापडतोय आणि तुमच्या माहिती करता वर्षानुवर्ष या देशामध्ये सरकारने 70 वर्ष एनसीईआरटीच्या पुस्तकामध्ये मोगली साम्राज्याला 17 पानं दिली आणि छत्रपती शिवरायांना 1 पॅरेग्राफ दिला, 1 पॅरेग्राफ. आता मोदी सरकारने या ठिकाणी छत्रपती शिवरायांच्या मराठ्यांच्या इतिहासाला एनसीईआरटी मध्ये 20 पानं दिल्यात, 20. योग्य वेळी जर आपण नीट इतिहास शिकवला असता तर या देशातल्या एकाही मुसलमानाने औरंगजेबाला आपला हिरो म्हटलं नसतं. पण आपण खरा इतिहास काय आहे तो कधी शिकवलाच नाही आणि म्हणून मला त्याच्याकडे जायचं नाही. आपण पुन्हा $1 ट्रिलियन इकॉनॉमीकडे येऊ परत. त्यांनी विषय मांडला म्हणून मी उत्तर दिलं, बाकी काही नाही. असं आहे, तुम्हाला एक गोष्ट सांगतो की या देशामध्ये अनेक राष्ट्रभक्त मुसलमान आहेत आणि त्यांच्याबद्दल आमचा कुठला आक्षेपच नाहीये, बिलकुल नाहीये. जे लोक या देशाच्या विरोधातल्या लोकांना, या देशाच्या आक्रमणकार्यांना आपला हिरो मानतील त्यांच्या विरुद्ध आम्ही लढाई करूच, आम्ही सोडणार नाही. आणि म्हणून आज आपण जर महाराष्ट्राचा विचार केला तर महाराष्ट्र ही भारतातली सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे, सर्वात मोठी. आणि जवळपास 3,60,000 कोटीचा जीएसटी आपण त्या ठिकाणी संकलन करतो. आपल्या नंतरचा जो दुसऱ्या नंबरचं राज्य आहे ते खूप खाली आहे, ते 2 लाखावर देखील नाही आहे. जवळपास कृषी निर्यातीमध्ये 12% आपला वाटा आहे, सेवा क्षेत्रात 24% आपला वाटा आहे. आणि हे सगळं करत असताना डेट टू जीडीपी हा जो रेशिओ आहे, म्हणजे जीडीपीच्या तुलनेत किती कर्ज असावं याच्यामध्येही महाराष्ट्राने सगळे पॅरामीटर्स हे देशामध्ये उत्तम ठेवलेले आहेत. आज आपण बघा देशाच्या जीडीपी मध्ये, आता जयंतरावने देखील मुद्दा मांडला की जीडीपीतला वाटा कमी झाला वगैरे, तर ते तुम्हाला माहिती, तुम्ही अर्थमंत्री होतात त्यामुळे तुम्हाला माहिती आहे की तो रिलेटिव्ह असतो, त्या वर्षीचा असतो. पण मी तुम्हाला सांगतो, म्हणजे नाही, पण तुम्हाला असं आहे की राज्यातल्या अर्थव्यवस्था समजणाऱ्या एका नेत्याला नीट आकडेवारी पण सांगणं हे माझं कर्तव्य आहे की नाही. म्हणजे तुम्ही पुढच्या वेळेस नीट आकडेवारी सांगाल. तर 2021-22 मध्ये देशाच्या जीडीपी मध्ये आपली हिस्सेदारी 13.1% होती. ती 23-24 मध्ये 13.5% झाली. 24-25